नमस्कार, मी क्षितिजा आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कलाक्षितिजमध्ये. दिवस, आठवडे, महिने करत बोलता आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो. नवीन वर्ष म्हणजे नवीन प्रेरणा, नवे संकल्प आणि आयुष्याला नवीन दिशा देण्याची एक संधी. म्हणूनच तर आपल्यातले कित्येक जण नवनवीन संकल्प करतात. काहीकांचे संकल्प टिकतात तर काहीकांचे विरतात. पण तात्पर्य काय, तर आपल्या प्रत्येकालाच आधीच्या वर्षापेक्षा पुढचं वर्ष चांगलं जगण्याची इच्छा असते, नाही का? म्हणूनच आजचा कार्यक्रम आहे खास. कारण आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आयुष्याला गुणवत्ता, दिशा आणि प्रयत्नवाद शिकवणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या समग्र वाङ्मयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि एक बहुआयामी व्यक्तिमत्व, आदरणीय समर्थ भक्त डॉक्टर श्री विजय लाड. चला तर मग गप्पा करूया डॉक्टर विजय लाड यांच्याशी आणि त्यांच्याकडून समर्थांच्या अनमोल वाङ्मयातले काही विचार मोती वेचूयात. चला. रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत माननीय समर्थ भक्त डॉक्टर विजय लाड. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. 25 वर्षाचा दासबोधाचा अभ्यास आणि इतका मोठा व्यासंग असल्यावर तुमच्याकडनं दासबोध आणि समर्थ समग्र वाङ्मयाचा जर आपण प्रेक्षकांना लाभ दिला नाही तर ते माझी चूक असेल असं मला वाटतं. त्यामुळे आजचा आपला चर्चेचा विषय आहे अर्थातच समर्थ वाङ्मय. समर्थ म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा शुभ लग्न सावधान या शब्दाने मंडपातून पळालेला असं म्हणतात लोक. त्यांच्या शब्दात सांगते, असं म्हटलं जातं. पण त्या व्यतिरिक्त आणि मनाचे श्लोक ह्या व्यतिरिक्त समर्थांनी उदंड लिखाण केलेलं आहे. तब्बल 46,000च्या वर ओव्यांची संख्या आहे. बरोबर. ज्यात मनोबोध आहे, दासबोध आहे, आत्माराम आहे, प्रकरण आहेत, सवाया आहेत, आरत्या आहेत, करुणाष्टक आहेत, अतिशय कारुण्याने भरलेली अशी सुंदर. इतकं प्रचंड वाङ्मय आहे समर्थांचं. खरं तर टिटवीने सागराचा जसा थोडा थोडा एक एक थेंब घ्यावा तसं आपण एक एक छोटा अंश, एक फक्त ह्या सगळ्यामधनं समर्थ आपल्याला नक्की काय सांगू इच्छित आहेत यावरती आपण सगळ्यांना स्पर्श करणार आहोत. आणि तुमच्या निमित्ताने आम्हाला याविषयी खूप छान मार्गदर्शन लाभणार आहे. आज इतक्या वर्षांनंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. पण ह्या भाषेचं महत्त्व जाणून 350 वर्षांपूर्वी आणि कदाचित त्याही आधी माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, नाथ महाराज म्हणा आणि समर्थ यांनी त्यावेळच्या संस्कृत भाषेवरचा पगडा असताना सुद्धा त्याला बाजूला सरून मराठी भाषेला प्राधान्य दिलेलं आहे. आणि सर्वसामान्य माणसापर्यंत आपलं वाङ्मय पोहोचावं, अध्यात्म पोहोचावं, ते क्लिष्ट राहू नये म्हणून सोप्या पद्धतीत मांडलेलं आहे. त्यासाठी दासबोधामध्ये समर्थांनी खूप छान त्याच्याविषयी माहिती सुद्धा दिलेली आहे. तर मुळातच मराठी भाषेमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत खूप सुंदर वाङ्मय आणि इतकी प्रचंड शब्दसंपदा समर्थांनी दिलेली आहे. म्हणजे सैराट हा आपल्याला आज चित्रपटाच्या नावामुळे प्रसिद्ध आहे, पण कुणाला माहित नसेल सैराट हा शब्द दासबोधामध्ये आहे. आणि असे कित्येक शब्द, विवेक, वैराग्य, दीर्घसूचना, असे कित्येक छान शब्द आहेत की ज्याचा सातत्याने वापर आणि आपल्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला प्रश्नच हा आहे की जे मन आपल्याला दिसत नाही आणि जिथे अर्जुनासारख्या एका योद्ध्याला चंचलही मन कृष्ण असं म्हणून कृष्णाचा धावा कराव्याची गरज वाटली, त्या न दिसणाऱ्या मनाला सज्जन म्हणून त्याला मनाचा बोध केलेला आहे समर्थांनी. तर
मनाच्या बोधाकडे ते फक्त पाठांतराचे श्लोक न राहता ते आत्मसात करून वृत्तीमध्ये आणण्याचे आहेत. तर त्या दृष्टीने मनाच्या बोधावरती, मनोबोधामध्ये समर्थांनी मनाला काय बोध दिलेला आहे, मनालाच का दिलेला आहे, याविषयी आम्हाला सांग. एक छोटं उदाहरण देतो. आपल्या घरामध्ये एखादं मूल नाठाळ असतं, ऐकत नाही, व्रात्य असतं. मग त्याला तू असाच आहे तसाच आहे म्हणण्यात अर्थ नाही. त्याला जर अंजारून गोंजारून सांगितलं, काय छान बोललास आज, काय छान बसलास तू, असं जर म्हणलं तर त्याच्या वागण्यात निश्चित परिणाम होतो आणि हवं तसं आपल्याला तो वागतो. हे मानसशास्त्र समर्थांनी 350 वर्षापूर्वी लक्षात घेतलं. बरोबर. अनेक साधक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत, पण मनावर कंट्रोल नसल्यामुळे, मनावरचा ताबा सुटल्यामुळे त्यांच्या हातून अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. समर्थांनी हे हेरलं आणि म्हणून मनाला बोध केला. किती विषय आहेत. आपण जर वर्गवारी केली, कर्म, उपासना, ज्ञान, अशा प्रकारचे हे मनाचे श्लोक आहेत. 350 वर्षापूर्वी एक निमित्त करून रामदास स्वामींनी एका रात्रीतून मनाचे श्लोक सांगितले. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, आर्थिक भ्रष्टाचार होता कामा नये, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, पुढे तोही जाणारच आहे. म्हणजे मानवी जीवनातली अत्यंत सूक्ष्म उदाहरणं मनाच्या श्लोकांमध्ये देऊन आणि ते भुजंग प्रयात वृत्तात आहेत. अंतःकरणाचा ठाव घेणारे शब्द आहेत. असे शब्द आणि अशी रचना मनाच्या श्लोकांची आहे. क्षितिजा, तुम्ही म्हणालात की आपण समर्थांनी अनेक शब्द वापरले. मी म्हणेन की समर्थ रामदास स्वामी हे भाषा प्रभू आहेत. अनेक शब्दांना त्यांनी जन्माला घातलंय. सैराट शब्द तुम्ही सांगितला, डळमळीत, त्यानंतर आरतीमध्ये शब्द आहे निघोट, निश्चळ, पाण्याचा शब्द आहे धबाबा, चबाबा, तोय आदळे. अनेक शब्द आपल्याला मराठी शब्दकोशामध्ये दिसत नाहीत, परंतु समर्थ रामदासांनी हे शब्द वापरलेत. श्लोकांची रचना करत असताना अवघा घा शब्द शेवटी यायला पाहिजे, पण समर्थांनी ती रचना जुळवण्यासाठी आघवा शब्द वापरलाय. शब्द व्याकरणाच्या दृष्टीने तो बसतही नसेल, पण अर्थ मात्र बरोबर साधला जातो. मनाचे श्लोक आहेत. दासबोध 7751 ओव्यांचा. मनाचे श्लोक 205 श्लोक, 182 183 ओव्या आत्मारामाच्या. आता बाकीची जी रचना आहे 46,000 पेक्षा जास्त ओव्यांची रचना आहे, ही अनेक संपदा आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आरत्या आहेत, सवाया आहेत, करुणाष्टक आहेत. अहो, आपल्याला आश्चर्य वाटेल, समर्थ रामदास स्वामींनी जवळपास 80 आरत्या लिहिल्या. मनाच्या श्लोकांची रचना ही आपण 205 श्लोकांचा जर अभ्यास केला तर सुरुवातीचे श्लोक हे कर्मप्रधान आहेत. अच्छा. रामदास स्वामींचं एक सूत्र सगळ्या वाङ्मयात आपल्याला फिरताना दिसतं. ते सूत्र असे, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाविजे. अरे वा. कर्म टाळून चालत नाही. बरोबर. भगवंत गीतेमध्ये सांगतो, मला काही मिळवायचं नाहीये, पण मी जर कर्म नाही केलं तर लोक म्हणतील की अशा स्थितीत राहावं, कशाला कर्म करायचंय. मानवी जीवनात आपण आलोत, आपल्या वाट्याला काही विहित कर्म आहेत, ती आपण केली पाहिजेत. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना. माझं कर्म ही पुढे चालून उपासना झाली पाहिजे, म्हणजे कर्मात पावित्र्य आलं पाहिजे. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये जे कर्म सांगितले ते पावित्र्य कर्म आहे, पवित्र कर्म आहे. बरोबर. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान. हे ज्ञान कोणतं आहे?
रामदास स्वामींनी दासबोधामध्ये बहुधा ज्ञान लक्षण असा एक समास लिहिलेला आहे. कपड्यांचं ज्ञान, वस्तूंचं ज्ञान, घोड्यांचं ज्ञान, अश्वपरीक्षा वगैरे वगैरे सगळी परीक्षा, हे ज्ञान नव्हे. तर ज्ञान कशाचं पाहिजे? मी कशासाठी आलो, मानवी देह मला कशासाठी मिळाला आणि माझा प्रवास कसा पुढे जायला पाहिजे, माझ्या जीवनाचं ध्येय काय, हे जर मला उमगलं, हे खरं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान ज्याला होतं, समर्थ म्हणतात ज्ञाने मोक्षची पावी आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा प्रवास चुकवणे ही कैवल्य प्राप्ती आहे. त्याला सुद्धा समर्थ येरझारा हा शब्द हो, येरझारा शब्द वापरलाय त्यांनी. या चक्रातून बाहेर पडणे, या येरझाऱ्यातून बाहेर पडणे म्हणजे मोक्षाची संकल्पना आहे. आणि सुरुवातीपासून मी देह आहे अशी धारणा घेतलेला मनाच्या श्लोकांचा अभ्यास करणारा साधक एक वेळ अशी येते की तो सगळ्या चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व पाहतो. श्लोक क्रमांक 200. तो सगळ्या चराचरात अस्तित्व पाहतो आणि मग आता मला काही बोलण्याचं शिल्लकच राहिलं नाही, ही धारणा त्याची होते. देहबुद्धी ते आत्मबुद्धी असा प्रवास करून नेणारा हा मनाच्या श्लोकांचा अभ्यास आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा इथपासून समर्थ सुरुवात करतात. म्हणजे मनाला जे चंचल आहे त्याला स्थिर करा, स्थिर केलेल्या मनाला भगवंतावर एकाग्र करा आणि त्याच्यानंतर त्याला सगुण रूपापासून निर्गुण रूपापर्यंतचा असा छान प्रवास समर्थ करून देतो. म्हणजे मला असं बऱ्याचदा वाटतं वाङ्मय वाचताना की आपण आपल्या खिडकीतनं दिसणारा आकाश बघत असतो, समर्थ आपल्या हाताला धरून बाहेर खेचतात आणि बाहेर येऊन बघ हे किती मोठं गगन आहे. क्या बात आहे. खरंच असं खूप छान आपल्याला त्याची अनुभूती देतात समर्थ. आणि देहबुद्धीकडून आत्मबुद्धीचा हा प्रवास आहे किंवा बद्धापासून सिद्धापर्यंतचा हा प्रवास आहे. आणि समर्थ आपल्याला अगदी हाताच्या बोटाला घेऊन तो करून देतात. आणि त्याचा हा मुख्य ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. दासांनी केलेला हा बोध आहे सुंदरसा. आणि तो मला वाटतं की हे सगळे जे संत आहेत हे स्वस्वरूपाची जाणीव झालेले आहेत आणि असे आत्मज्ञानी संत आणि त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडलेले आहेत तो हा दासबोध. पण त्याचं ते कुठेही स्वतःकडे क्रेडिट घेत नाही. बिलकुल. ह्या स्वरूपाची ओळख करून देणारा हा स्वरूप संप्रदाय असं आपण म्हणायला हवं खरं तर समर्थांच्या. मग ह्या स्वरूप संप्रदायाविषयी आणि त्याच्या आजच्या वाटचालीविषयी किंवा त्यापुढे असलेल्या उद्दिष्टांविषयी ज्याच्यासाठी तुम्ही काम करत आहात, कारण ह्याच अनुषंगाने तुम्ही समर्थांच्या समग्र वाङ्मयावर करोनासारख्या एका कठीण काळामध्ये 1.5 वर्षे तुम्ही खूप छान निरूपणं केलेली आहेत. तर स्वरूप संप्रदाय, त्यातनं साधकासाठीची साधना आणि भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग समर्थ आपल्याला कशा पद्धतीत सांगतात? समर्थ वाङ्मयामध्ये एक पसायदान आहे, त्यामध्ये याचा उल्लेख येतो सगळा की आमचं कुळ कोणतं आहे? हनुमंत आहे. आमचा मठ कुठला आहे? अयोध्येचा आहे. आमचा संप्रदाय कोणता आहे? स्वरूप संप्रदाय. हा रामाचा स्वरूप संप्रदाय, राम अधिष्ठान आहे आणि त्याचा संप्रदाय हा रामाचा संप्रदाय. मठ अयोध्या, रामाचं निवासस्थान. हा सगळा प्रवास पुढे घेत असताना म्हणजे आपण पाहिलेलं आहे की समर्थांच्या चरित्रामध्ये समर्थ अयोध्येत गेलेले आहेत. आज अयोध्येमध्ये काळेराम मंदिराचा मठही आहे, रामदास स्वामींचा मठही आहे. ग्वाल्हेरचे जे आपले राघवेंद्र महाराज आहेत ते तिथं जाऊन आलेले, त्यांनी त्याच्यावर भरपूर लिखाणही केलेलं आहे. रामदास स्वामींनी पुढे जेव्हा हा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे की एवढा दासबोध 5000 वर्षात असा ग्रंथ झालेला नाहीये, हे मी म्हणत नाहीये, स्वामी गोविंददेव गिरी म्हणतात की 5000 वर्षात असा ग्रंथ झाला नाही की ज्या ग्रंथामध्ये महाभारताच्या नंतर काय नाहीये हे विचारायला पाहिजे. आपण सगळं आलेलं आहे त्यात. दासबोध ग्रंथ हा मोक्षप्राप्तीचं साधन तर आहेच आहे, पण मानवी जीवनामध्ये येऊन कसं जगलं पाहिजे याची मुळाक्षरं, याची सूत्र रूपाने सांगणारा ग्रंथ आहे. अरे वा, छान. एकमेव ग्रंथ आहे जगाच्या पाठीवर की ज्याचा कर्ता कुणी मनुष्य नाहीये. तुम्ही त्याचा उल्लेख केलाय, त्याचं कर्ते पण आपल्याकडे नाही घेतलेलं नाही. रामदास स्वामी म्हणतात, मी करता ऐसे म्हणशी तेने दुःखी होशी कष्टी होशी. कर्तृत्वाचा अहंकार बाळगलास की तुला दुःख आहे, कष्ट आहेत. राम करता ऐसे म्हणता, राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप. 3 गोष्टी तुला मिळतील. रामाकडे कर्तृत्व देऊन टाकतो, तुझ्याकडे घेऊ नकोस. एकमेव ग्रंथ आहे
या ग्रंथाला पहिला समास, पहिला अध्याय ज्याला आपण म्हणू, त्यामध्ये मंगलाचरण नाहीये. या ग्रंथाची प्रस्तावना आहे. सो ते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, काय सांगितलंय तुम्ही, कशासाठी ग्रंथ लिहिलाय. मग समर्थ सांगतात भक्ती मार्ग विशद करून सांगितला. आणि मग पुढे त्या सगळ्या, मग कशा कशाची मी याला रेफरन्स घेतलेले आहेत. अनेक गीता, उपनिषद, शास्त्र, आणि एक चरण फार महत्वाचं आहे, आत्मशास्त्र प्रचिती सहित. आत्मप्रचिती सहित ग्रंथांचा सार्थ मी घेतलाय, पण मला साक्षात्कार जो झालाय तो मी यात ओतलाय. स्वानुभव आधी केले मग सांगितले असं आहे. त्यामुळे दासबोध ग्रंथाचं ठेवणच ही विलक्षण आहे. सुंदर खरंच. असं आहे की 500 वर्ष जावी लागली, किमान 2.5 ते 3 लाख रामदासांचे प्राणांचं बलिदान व्हावं लागलं, तेव्हा रामलला उभे राहिले. आता 2047 मध्ये स्वामी विवेकानंदांचं हे दुसरं भागीत आहे. 1947 ला देश स्वतंत्र होईल आणि 2047 मध्ये भारत देश हा विश्ववंदिता होईल. ह्याच्यासाठी स्वरूप संप्रदायाचं काम महत्वाचं आहे. आत्ताची घटना आहे, सज्जनगडावर स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले, धर्म धर्म म्हणजे काय. रामो विग्रहवान धर्म. हा धर्माचं स्वरूप तुम्हाला जर समजून पाहायचं असेल तर रामाकडे पहा. हे त्या काळात. कलियुगामध्ये जर धर्म शोधायचा असेल तर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पहा. आचार्य स्वामी गोविंद देवगिरी बोललेत, रामाचा आदर्श घेऊन जर आपला हा देश, आपले राजकारणी, सत्ताधारी आणि सामान्य मनुष्य सुद्धा, त्याचंही दायित्व तेवढंच आहे, या मार्गावरून जर चालत राहिला तर स्वरूप संप्रदायाचा प्रदीप्त असा ज्ञानमय प्रकाश सगळ्या जगाला पोचेल आणि देशाकडे विश्ववंदिता हे स्थान येईल. स्वरूप संप्रदाय, रामाचं वागणं, रामाचं आचरण, रामाचं जीवन हे प्रत्येक नागरिकांनी जेवढं शक्य होईल तेवढं आत्मसात करत राहिलं पाहिजे. आपल्या आचरणात राम कसा उतरेल याचा अभ्यास करत राहिला पाहिजे. अरे तो स्वरूप संप्रदाय. जसं तुम्ही आता म्हणालात की कर्तेपणा रामाला द्यावा, आणि खरोखर ते प्रत्यक्ष समर्थ जगलेले आहेत. त्यामुळे असं म्हटलं पाहिजे की दासाला समर्थ बनवून स्वामी पदापर्यंत नेणारे श्रीराम आहेत. वा. तर हे करत असताना ज्यावेळी आपण समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतो त्यावेळी दासबोधाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आजच्या काळाशी दासबोध कसा रिलेट होतो, आणि तरुणांनी एस्पेशली हा का अभ्यासावा आजच्या काळामध्ये. आपल्या समाजाचं किंवा या देशाचं दुर्दैव असं आहे, आमच्या संतांनी विपुल लेखन केलं, खूप मार्गदर्शन करून ठेवलं. लोकांना असं वाटतं की हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ 50-60 वय झाल्यानंतर अभ्यास करायचे. आणि ते जेव्हा या ग्रंथाला हातात घेतात, विशेषतः दासबोधाला, तेव्हा त्यांना असं वाटतं, अरे आता काय उपयोग आहे हे वाचून, हे तर मी लहानपणी वाचायला पाहिजे. लहान मुलांना वाटतं की जे शाळेत मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, त्यांना असं वाटतं अजून तर माझं वय राहिलं, मी कशाला या ग्रंथाला हात लावायला पाहिजे. क्षितिजा, मी सांगतो की मानवी जीवन लहान मुलापासून शेवटच्या घटका मोजेपर्यंत कसं आयुष्य जगलं पाहिजे याची अनेक सूत्र, प्रिन्सिपल दासबोधामध्ये. अभ्यास कसा केला पाहिजे. रामदास स्वामींचं एक पत्र आहे आपल्या, दिसा माझी लिहत, दिसा माझी काहीतरी ती लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. सकाळी उठावं, तोंड धुवावं, अभ्यास करावा, फलाहार घ्यावा, मग व्यापारधंदा करावा, मग शाळेत जावं, अभ्यास. कुणी शिकवलंय हे? 350 वर्षापूर्वी मानवी जीवनाचा एवढा सूक्ष्म अभ्यास कुणी केला असेल? तो रामदास स्वामींनी केलाय आणि ते दासबोधामध्ये उतरलाय. दासबोध वाचत असताना किंवा कुठलाही आध्यात्मिक ग्रंथ, अगदी गीतेपासून, असं बऱ्याचदा होतं की सगळे जे संदेश आहेत किंवा सगळे जे आपल्याला शिकवण आहे ती उत्तम पुरुष,
पुरुष योग्य असला पाहिजे किंवा पुरुषार्थ ह्या अर्थाने, म्हणजे ते वाचत असताना हे कळतं की हे जरी पुरुषार्थ असला तरी हा जेंडर वाईज पुरुष वाचायचा नाहीये, उभयान्वयी आहे. पण त्यात सगळ्या या संत वाङ्मयांमध्ये द्रव्य आणि दारा म्हणजे धन आणि स्त्री किंवा पत्नी ह्यापासून दूर राहा असं म्हटलं जातं. मग स्त्री साधकांनी ह्याकडे कसं बघायला हवं, एस्पेशली समर्थांच्या वाङ्मयामध्ये? यासाठी मला विचारावं असं वाटतं की जरी समर्थ असं लिहत असले तरी त्यांनी स्वतः महंत पदापर्यंत स्त्रियांना स्थान दिलेलं आहे. वेण्णा स्वामी आहे, अक्का स्वामी आहेत आणि इतरही बरेच संत. मग ह्याकडे बघत असताना याचं इंटरप्रिटेशन कसं केलं पाहिजे किंवा एक साधकांनी ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा? क्षितिजा, तुमच्या प्रश्नामध्ये 2 मुद्दे आहेत. एक, पुरुष. सगळीकडे पुरुष पुरुष लिहिले, मग स्त्रीसाठी हा ग्रंथ नाहीये का? समर्थांचं वाङ्मय नाहीये का? आपण जेंडर वाईज हा शब्द घ्यायचा नाही. त्याचा अर्थ असा आहे, पूर म्हणजे नगर आणि ईश म्हणजे त्यावर कंट्रोल करणं. अनेक ग्रंथांमध्ये संतांच्या सांगितलंय की नवद्वार, प्रत्येक नगरीला एक दार आहे, एक दरवाजा आहे. 2 डोळे, 2 कान, नाक, तोंड, हे जे पूर आहेत म्हणजे नगर आहेत. ही एक एक इंद्रिय हे नगर आहे. त्याच्यावर ज्याचा कंट्रोल आहे तो पुरुष आहे. बरोबर. मग ती स्त्री आहे, पुरुष आहे. म्हणून जेंडर वाईज पुरुष या शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. बरोबर. की स्त्रियांसाठी हा ग्रंथ नाहीये का, असं नाही. दुसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण ज्याला स्त्री स्वातंत्र्य म्हणतो. आज आश्चर्य वाटेल, 350 वर्षापूर्वी रामदास स्वामींच्या 42 महिला मठपती आहेत. बरोबर. ज्या विधवा आहेत, बालविधवा आहेत, अशा महिलांना सन्मान दिला. उभा राहून कीर्तन करण्याची त्या काळामध्ये वेणा स्वामींना अनुमती दिली. फार मोठा एक ठेवा या रूपाने रामदास स्वामींनी स्त्री जातीला दिलेला आहे. आता इथं जात म्हणजे सुद्धा जातीचा शब्द घ्यायचा नाही. एवढा मोठा बहुमान 350 वर्षापूर्वी असं करणं माझ्या दृष्टीनं ही मोठी क्रांती आहे. आणि मला असं वाटतं की जरी लिखाणामध्ये असं असलं तरी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतने काय करायला हवं हे दाखवून दिलेलं आहे. अगदी अगदी खरंय. ही उदाहरणच आहेत. 42 महिला मठपती आहेत आणि अक्का स्वामी, समर्थ रामदास स्वामी गेल्यानंतर 36 वर्ष त्यांनी गडाचा सांभाळ केलेला आहे. काय किती काय म्हणू त्याला, त्यांची कुवत किती व्यवस्थित त्यांनी आजमावली, त्यांना तयार केलेलं आहे. समर्थांच्या शिष्यांमध्ये आपण नेहमी म्हणतो, बऱ्याच जणांना आक्षेपही असेल, पण समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिष्य बनवलेले आहेत. एक असा शिष्य त्यांनी घडवला ज्यात इतर संतांनी कुठेही वाक्यात कुठलेही ज्याचा उल्लेख केलेला नाही. त्या राजकारणावरती समर्थ लिहितात आणि ते राजकारण समर्थपणे करत स्वतःचं एक वेगळं राज्य असायला हवं याची जाणीव निर्माण करून त्यासाठी लोकांना संघटित करणारा राजा त्यांनी निर्माण केला. आणि तो शिष्य म्हणजे सत्शिष्य आणि सद्गुरू यांची एक युती म्हणजे शिवसमर्थ योग. आणि दुसरीकडे त्यांनी असे शिष्य सत्शिष्य उभे केले जिथे उद्धव स्वामी आहेत, कल्याण स्वामी आहेत, ज्यांनी अध्यात्माची धुरा सांभाळलेली आहे. म्हणजे या दोन्ही फ्रंटवरती त्यांनी इक्वली काम केलेलं आहे. आणि इतकं सगळं करून सुद्धा ते स्वतःला अलिप्त ठेवतात. त्यांनी शिवराज्याभिषेकाच्या वेळी स्वतः तिथे उपस्थिती दिली नाही. पण हे सगळं करत असताना जसं रामांचा शिष्य झाल्यानंतर रामांनी समर्थांना समर्थ केलं, त्या पद्धतीत समर्थांनी आपल्या शिष्यांना सुद्धा समर्थ केलं असं वाटतं. या दोन्ही पद्धतीच्या शिष्यांविषयी तुमचं काय, म्हणजे समर्थांच्या वाङ्मयाच्या दृष्टीनं तुम्ही काय सांगाल? असं आहे की 350-400 वर्षापूर्वीचा हा जर काळ बघितला, असं उदाहरण आपल्याला शोधून सापडणार नाही. खडं तर साधना केली, पण बलोपासना केली. अनेक महानुभाव ऋषी हिमालयात जाऊन साधना करतात. हाडं आणि कातडी उरली आहे. रामदास स्वामींना माहिती होतं खडं तर साधना केली, पण 1200 सूर्यनमस्कार घातले आणि घालायला लावले. बलसंपन्न देश उभा केला. ही सगळी मानवी रसद स्वराज्यासाठी पुढे पोचलेली आहे. खनाळामध्ये जाऊनही राहे, सर्वत्राची चिंता वाहे. जंगलामध्ये जावं, गुहेमध्ये राहावं, पण लोकांशी संवाद केला. अनेक लोकांचे प्रश्न.
दासबोध ग्रंथामध्ये अनेक समास आहेत की जे श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेलं उत्तर आहे. भारताची परिक्रमा केली, खरं तर साधन आहे, बलसंपन्नता आहे, राज्यकर्त्यांशी सुसंवाद आहे. सगळ्या संतांच्या जीवनामध्ये आद्य शंकराचार्य खूप फिरले, ग्रंथसंपदा निर्माण केली. राज्यकर्त्याशी तेवढा संवाद नाही झाला. नामदेव महाराज अनेक वर्ष पंजाबात होते, एवढी साहित्य रचना झाली नाही. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या आयामांवर, सगळ्या आयामांची प्राप्ती करत एक जीवन राष्ट्राला संपन्न करतं, असं फार विरळ उदाहरण आहे. शिवाजी महाराजांच्या रूपाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अनेक ठिकाणी आक्षेप घेतले जातात शिवाजी महाराजांचा आणि रामदास स्वामींचा संबंध नाहीये. एक अत्यंत सोपं साधं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. रामदास स्वामी शिवाजी महाराजांपेक्षा 22 वर्षांनी मोठे आहेत. तुकाराम महाराज सुद्धा 22 वर्षांनी मोठे आहेत. 1608चा दोघांचाही जन्म आहे. पण तुकाराम महाराजांचं हे अल्प आयुष्य आहे. 50-52 वर्षामध्ये आयुष्य संपलं. त्यानंतर रामदास स्वामी राहिलेले आहेत. शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर शिवाजी महाराज 52 वर्षात गेले. त्यांच्या देहावसानंतर 2 वर्ष रामदास स्वामी राहिलेले आहेत. एकमेव किल्ला शिवाजी महाराजांनी त्यांच्या चरित्रात लिहिलंय की एक एक किल्ला माझा पुत्र आहे. 365 किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत जाताना. असा पुत्रवत किल्ला शिवाजी महाराजांनी केवळ एका संतांना दिला आणि तो त्यांच्या हयातीत दिला. असंही नाही की शिवाजी महाराज गेल्यानंतर रामदास स्वामी त्या गडावर राहायला गेले, असं नाहीये. शिवाजी महाराजांनी दिलेल्या किल्ल्यावर रामदास स्वामी राहायला गेले. असं आहे की दोन्हीही हे महानुभाव आहेत. रामदास स्वामी शिवाजी महाराजांना म्हणतात, आपण शिवाचे अवतार आहात, मला नमस्कार करू नका. एकमेकांच्या मनात असलेली ही अत्युच्च आदराची भावना ही सगळं सांगून जाते. नानासाहेब देव एका ठिकाणी म्हणाले की ते कधी भेटले नाहीत हे मला सांगा. त्यांचा शिवात्मा जीवात्मा त्यांचं जे या वरच्या पातळीवरचं जे एकीकरण आहे हे कधी विखंडित झालं हे मला सांगा, मग मी तुम्हाला सांगतो की ते कधी भेटले. ही शिष्य परंपरा अशी आहे. शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्यातले अनेक सरदार रामदास स्वामींचे अनुग्रहित आहेत. अरे वा. क्षितिजा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामचंद्र पंत अमात्य हे जे मुख्य प्रधान मंडळातले प्रधान सरदार आहेत, अफझल खान नावाचं जे सगळ्यात मोठं संकट स्वराज्यावर आलं त्याच्या काही दिवस अगोदर ते चाफळला गेले. रामदास स्वामींच्या मांडीवर रामचंद्र पंत अमात्यांची मुंज लागलेली आहे. हे तिथं गेले. त्यांनी सांगितलं की अफझल खान मोठं सैन्य घेऊन येतो आहे, 1.5 लाखाची फौज. रामदास स्वामींनी रामाच्या टोपातला तो तुरा जो होता तो काढला आणि रामचंद्र पंत अमात्यांच्या हातात दिला आणि सांगितलं की महाराज जेव्हा भेटायला जातील तेव्हा त्यांच्या जिरे टोपात हा तुरा घाला. अनेक सरदार त्यांचे शिष्य आहेत की जे हिंदवी स्वराज्य निर्माणासाठी आपल्या पिढ्या त्यांनी खर्ची घातल्या. एक सामाजिक संवर्धन चालू आहे, दुसरीकडे आध्यात्मिक संवर्धन चालू आहे. कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, म्हणजे कल्याण स्वामींची परंपरा समर्थांच्या तुल्य बळ आहे. सदाशिव बुवांची शिष्य परंपरा कल्याण स्वामींच्या तुल्य बळ आहे. उद्धव स्वामी आहेत. एकदा गडावर तर असा प्रसंग झाला की एक मोठी मनुष्यांची रांग, खूप लोक येत आहेत गडाकडे. असं पाहिलं, शिष्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली की एवढे लोक गडावर येतात, चाल करून येते का काय कुठलं सैन्य. रामदास स्वामींनी तटावर जाऊन पाहिलं, प्रत्येकाच्या हातात भगवा ध्वज होता.
ते म्हणाले काळजी करायचं काही कारण नाही, ही सगळी आपली मंडळी आहेत. उद्धव स्वामी उद्धव स्वामींची सगळी 1000 शिष्य गडावर आलेले आहेत. आणि तिथेच आता धर्मध्वज आहे गडावर. गडावर तो जो धर्मध्वज आहे हे त्याचं प्रतीक आहे की या गडावर उद्धव स्वामींनी जी शिष्य परंपरा प्रशिष्य परंपरा निर्माण केली ती 1000 शिष्य गडावर आलेले. 1100 मठ आणि 1400 मठपती रामदास स्वामींनी निर्माण केले. मला कधी कधी प्रश्न असा पडतो की 1100 मठ आहेत तर मग 1400 मठपती कशाला? एखादा आजारी पडतो, एखादा काही कार्यानिमित्त बाहेर गावी जातो, मग त्या मठाचा कारभार कोणी करायचा? सबस्टिट्यूटनी जाऊन करायचा. म्हणजे किती सोय आहे, पूर्ण कशी व्यवस्था आहे आणि किती व्यवस्था. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिर आहे. मी एकदा तिथे गेलो. नानासाहेब देवांनी देश विदेशामध्ये जाऊन रामदास स्वामींची बाडं गोळा केली, त्यांचं हस्ताक्षर गोळा केलं. एका कपाटावर लिहिलेलं होतं अंबाजोगाई मठातील तेल तुपाचा मासिक खर्च. अरे बापरे. आता मी मराठवाड्यातला, मला जरा उत्सुकता निर्माण झाली. मी कपाट उघडलं, ते बाड काढलं, त्यात मी आता सगळं ते लॅमिनेशन करून ठेवलंय. आता जी मंडळी काम करतायत समर्थ वाग्देवता मंदिराचं, त्यांना सलामच आहे खरंच. म्हणजे जी परंपरा देवांनी घातलेली आहे, म्हणजे अशी समर्थ कार्यासाठी वाहून घेतलेली कितीतरी माणसं आहेत खरंच. आणि त्यामुळे आज आपल्याला हे वाङ्मय मिळालेलं आहे. खरं नानासाहेब देवांचे अत्यंतिक उपकार आहेत समर्थ संप्रदाय. शिवथर घळ शोधण्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा. 1915ला त्यांनी ती शिवथर घळ शोधलेली आहे. तर मग मी ते काढून पाहिलं. म्हणजे मठपतींनी समर्थांना येऊन अहवाल द्यायचा. कुणी महिन्याला, कुणी वर्षाला यायचं, कुणी 3 वर्षाला यायचं. मन्यारगुडीवरून अनंत मौनी महाराज 5 वर्षाला यायचे. अच्छा. तंजावरून भीमस्वामी 5 वर्षाला येऊन रिपोर्ट द्यायचे. काय रचना आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं की कशी ती सगळी व्यवस्थापन, कसं मॅनेजमेंट रामदास स्वामींनी लावून दिलेलं आहे 350 वर्षांपूर्वी. म्हणूनच ते मॅनेजमेंटचे गुरु आहेत खरं म्हणजे. हो, कित्येक पुस्तक आहेत मॅनेजमेंटवर, रामदास स्वामींच्या अनेक आयामांवर म्हणजे उद्धव स्वामी, कल्याण स्वामी ते आता श्रीधर स्वामींपर्यंतची परंपरा आणि आजही गडावरती सुरू आहे. दासबोध वाचत असताना ह्या सगळ्या या ज्या यंत्रणा लावून दिल्यात किंवा ही जे मॅनेजमेंट आहे याची एक चतुसूत्री समर्थांनी दासबोधात सांगितलेली आहे. त्या चतुसूत्री विषयी सांगा. ही जी चतुसूत्री आहे दासबोधाचा प्राण आहे. एक्झॅक्टली. समर्थ रामदास स्वामी सांगतात, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी, चौथं सूत्र बाकी आहे. या श्लोकामध्ये समर्थांनी 3 सूत्र मांडली. पहिले नाही लिहिलं, पहिल्याच्या अगोदर मुख्य असतो, मुख्य झाल्यानंतर पहिला चालू होतो. म्हणून मी नेहमी सांगतो की समर्थांच्या वाङ्मयाची रचना कशी आहे, शब्दांची कशी अरेंजमेंट केलेली आहे, चपखल. मुख्य ते हरिकथा निरूपण. आपलं मुख्य काम काय आहे? हरिकथेचं निरूपण करणे. हरिकथेचं निरूपण करत असताना अडलेल्या समाजाला मार्गदर्शन व्हावं, समाजाचं उद्धरण व्हावं, उन्नयन व्हावं, जेणेकरून राष्ट्राचा विकास व्हावा. मुख्य हरिकथा निरूपण. दुसरे ते राजकारण. हे सध्याचं जे आपण राजकारण पाहतो आहोत, असलं राजकारण समर्थांना अभिप्रेत नाहीये. समाजाचा उद्धार होणारं राजकारण, हिंदवी स्वराज्याची निर्मिती होणं, हा समर्थांच्या राजकारणाचा एक आयाम आहे. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता ह्याच्यात मेख आहे. सर्व विषयी हरिकथा निरूपण नाही सांगितलं, सर्व विषयी राजकारण नाही सांगितलं. सावधपण किती असलं पाहिजे, कुठं असलं पाहिजे? सगळीकडे असलं पाहिजे. बोलताना असलं पाहिजे, चालताना असलं पाहिजे, कपडे घालताना असलं पाहिजे, व्यवहार करताना असलं पाहिजे, प्रपंच करताना असलं पाहिजे, अभ्यास करताना असलं पाहिजे, मोहिमेवर जाताना असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सावधपण असलं पाहिजे. समर्थांची एक ओवी आहे दासबोधात. परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे. परनाळी म्हणजे पानं कुरतडून जीवन जगणारी अळी. ती सुद्धा अशी त्या झाडावर चालते की पानं सगळी कुरतडून खाते, परंतु ती पानावरून खाली पडत नाही. रामदास स्वामी म्हणतात, एवढीशी अळी आहे, ती व्यवस्थित चालते,
याला 2 डोळे दिलेत, अर्धा किलोच वजनाचा मेंदू दिलाय, हा किती वेळा ठेचा खाऊन पडतो माहिती नाही, किती वेळा फसतो माहिती नाही. सावधपण कसं असलं पाहिजे ह्या छोट्या एका संदर्भावरून, दृष्टांतावरून आपल्या लक्षात येईल. चौथं जे सूत्र आहे ते फार महत्वाचं आहे. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. साक्षेप म्हणजे प्रयत्न. त्या प्रयत्नाला एक विशेषण समर्थांनी लावले, ते आहे अत्यंत. प्रयत्न तर केलेच पाहिजेत, पण ते आत्यंतिक केले पाहिजेत. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, कष्ट करिता त्रासो नये निरंतर. आम्ही काय म्हणतो, 20 वर्ष झाली काबाड कष्ट करतोय आम्ही, कधी आम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतील. समर्थ म्हणतात, त्याची अपेक्षा करणे, तुला काम आहे ना, तुझं तू कष्ट करत राहा. कष्ट करिता त्रासो नये निरंतर. क्षितिजा सांगतो की 350 वर्षापूर्वी एक हा महामानव आहे, एकच महामानव आहे की ज्यांनी परमेश्वराला प्रयत्नाचं रूप पाहिलंय. यत्न तोच देव जाणावा म्हणणारे रामदास स्वामी आहेत. देवाचं स्वरूप पाहायचं असेल तर 2च ठिकाणी पाहावं. एक आपल्या आईच्या स्वरूपात, आणि दुसरं माता वाटून कृपाळू झाला. समर्थांच्या दासबोधाची किंवा वाङ्मयाची ही एक खासियत आहे. समर्थांच्या 46,000 पेक्षा जास्त ज्या ओव्यांची संपदा आहे, त्यामध्ये एकही ओवी, एकही श्लोक किंवा एकही शब्द असा नाहीये की जो स्त्री जातीला अपमानकारक आहे. ही खासियत आहे. एकही ओवी नाही. उलट समर्थ म्हणतात, माता वाटून कृपाळू झाला. आईच्या स्वरूपामध्ये भगवंत आपल्यावर कृपावंत आहे. आणि दुसरा जो विषय आहे, भगवंताला कुठे पाहायचं, यत्न तोच देव जाणावा. देवाला पाहायचं असेल, देवाचं अस्तित्व अनुभवायचं असेल तर प्रयत्न करत राहा. चौथा अत्यंत साक्षेप. हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपण आणि प्रयत्न, हे 4 सूत्र मानवी जीवनात असतील तर त्याला काही बघायचं कामच नाही. हे सूत्र आहे. आणि मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे दासबोधाचा हा प्राण आहे, ही 4 सूत्र म्हणजे. आणि अगदी खरं आहे, कारण प्रारब्धाप्रमाणे किंवा आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये भोगावं लागणार आहे, आणि तो भोग भोगण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे, मनुष्य योनीत किंवा कुठल्याही योनीमध्ये. पण तुम्ही ते प्रारब्ध बदलू शकता, आणि त्यासाठी फक्त भक्तीच नाही तर त्यासाठी प्रयत्नांची सुद्धा कास धरायला हवी, हे समर्थ आपल्याला सांगतायत. करुणाष्टकामध्ये याचं उदाहरण आहे. समर्थांनी जेव्हा करुणाष्टकांची रचना केली, टाकळीला खडतर साधना चालू आहे, पहाटे उठतायत 3:30 वाजता, 12 वाजेपर्यंत पाण्यात बसून गायत्री मंत्राचं 13 रामनामाचं जप चालू आहे. पण एखाद्या वेळी खंत वाटली, आणि तेव्हा समर्थ म्हणतात, जपी लल्लाट रेखा पालटे ना. मला वाटत नाही की मी एवढा जप करतोय, साधना करतोय, पण माझं भाग्य बदलेल, मला वाटत नाही. असहाय्यता त्या या शब्दातून बाहेर येते. जपी लल्लाट रेखा पालटेना, तुझवीन रामा मज कंठवेना. तुझ्याशिवाय मला माझी तळमळ आहे आता. एका करुणाष्टकामध्ये म्हणतात समर्थ, मी तुझी वाट पाहतोय, बोटांवर मोजतोय, प्राण कंठाशी आलेत, आणि आता जर तू अवचट मला भेट दिलीस अचानकपणे तर तुझ्या पायांची मिठी मी सोडणार नाही. ही अर्थता आहे, असहाय्यता आहे त्याच्यातून, की मी एवढी साधना करतोय, जप करतोय, पण माझं नशीब बदलेल मला वाटत नाही. पण हेच समर्थ रामदास 1660च्या दरम्यान जेव्हा शिवधरगडीमध्ये बसून दासबोध सारखा अत्यंत अलौकिक अद्भुत असा ग्रंथ सिद्ध करतात, तेव्हा ते म्हणतात, रेखा तितुकी पुसवून जाते, हे तो प्रत्ययास येते. मी प्रचिती घेतलीये, माझ्या भाग्याची रेषा मी बदलून टाकली आहे. असा अत्यंत मौलिक उपदेश देणारा समर्थांचा. म्हणजे असं कुठेतरी वाटतं की समर्थ त्या स्वतः परिस्थितीतून किंवा त्या मनस्थितीतून गेले असतील, नाही ते माहित नाही, पण आपण सतत या परिस्थितीतनं जात असतो. त्यावेळी आपल्या मनात हे विचार आल्यावर हा कुठेतरी एक आशेचा किरण आहे की तुम्हाला यातनं बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे, आणि तो प्रयत्नाचा आहे. कसं आहे, संतांची ही खासियत आहे. बरोबर. ते लोकांना फक्त उपदेश करत नाहीत, तू असं कर, तू तसं कर, जपाची माळ घे, एवढा जप कर, अशी साधना कर, असं ते संत कधी सांगत नाहीत. ते स्वतःवर घेतात सगळं. मग माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं की अरे त्याच्यात माझ्यात काही फरक नाहीये. त्यांचं असामान्यत्व माझ्या सामान्यत्वामध्ये ते एवढं सुंदर मिलाफ करतात की ते आणि मी वेगळे राहत नाही.
मग मला वाटायला लागतं की त्यांची तशी अवस्था आहे तर माझी पण अशीच अवस्था आहे, मग मी ते करायला पाहिजे. असं आहे ते. किती छान. आता आपण करुणाष्टका विषयी आता म्हटलं, करुणाष्टकामध्ये आणखी खूप सुंदर अशा ओव्या लिहिलेल्या आहेत किंवा समर्थांनी ते ज्या मनस्थितीत लिहिलेली आहे त्याविषयी आणखी काही थोडंसं. असं आहे, टाकळीला समर्थ बोहल्यावरून निघाले, जांबेतून टाकळीत आले. 4 वर्षापूर्वी वडिलांच्या अस्थी नाशिकलाच आणल्या होत्या. तो रस्ता तसा माहिती होता. मार्गक्रमण करत आले. नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या समोर रामाच्या समोर उभे राहिले. त्यांच्या लक्षात आले की लोक येत आहेत, बुक्का लावतायत, पेढा तोंडाला लावतायत, इथं माझा तो राम नाहीये. मग टाकळीला गेले. टाकळीला गेल्यानंतर समर्थांना असं वाटलं की ही ती जागा आहे, नंदिनी आणि गोदावरीचा संगम आहे आणि इथं आपण साधना करावी. चांगला देह होता, धष्टपुष्ट देह होता. 11-12 वाजेपर्यंत साधना करायची पाण्यात उभा राहून आणि नंतर माधुकरी मागण्यासाठी 4 घरं फिरायची. तेव्हा लोकांनी बोलावं, चांगल्या घरचा दिसतोस, कष्ट करायला नको, आयतं खायला पाहिजे, फुकट खायला पाहिजे. समर्थ करुणाष्टकामध्ये म्हणतात, वस्त्र देईना कोणी, 4 घास देत नाहीत आणि उलट मला उपहासात्मक बोलतात. समर्थांचं एक करुणाष्टक आहे, त्यामध्ये ते म्हणतात की अशी परिस्थिती आहे, काय करू काही कळेना, तुझवीन रामा मज कंठवेना. अर्थत आहे त्या करुणाष्टकांमध्ये. ही करुणाष्टक आपण सज्जनगडावर म्हणतो, शिवथर घळीत म्हणतो. संध्याकाळच्या वेळी जर एकांतात बसून जर ही करुणाष्टकांचं वाचन केलं तर डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्याशिवाय राहत नाहीत. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, त्या शब्दांमधूनच ती अर्थता बाहेर पडते. अशी ही करुणाष्टक आहेत आणि उत्स्फूर्त रचना आहे ही सगळी. पण सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लोकांनी अशी ट्रीटमेंट समर्थ रामदासांना किंवा त्या नारायणाला दिली, हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की अरे हा साधारण पोरगा नाहीये, आपल्या पोरांना गोळा करतोय, गोदावरीच्या काठी नेतोय, सूर्यनमस्कार घालायला लावतोय, काहीतरी वेगळं आहे हे. आणि म्हणून ज्यांनी सुरुवातीला उपहासात्मक बोलणं केलं त्यातल्याच काही माणसांनी तुंबावर दूध आणून द्यावं, केळीचा घड आणून द्यावा, घरात पुरणपोळी केलीये म्हणून पुरणपोळी आणून द्यावी, असं सगळं हळूहळू हळूहळू ते चालू झालं हे नाशिकच्या त्या साधना काळामध्ये. पण ती अर्थता त्या ह्याच्यातून आलेली आहे, करुणाष्टकांमधून. पण करुणाष्टक ही काही अष्टक म्हणल्यानंतर 8 शब्दांची रचना आहे, 8 कडव्यांची रचना आहे असं काही नाहीये. जवळपास 100 करुणाष्टक आहेत, पण त्यात अर्थता आहे, कारुण्य आहे, एवढं मात्र निश्चित. सर, करुणाष्टकांनंतर आता एक एक टप्पा पुढे जातोय आपण, म्हणजे मनोबोध आहे हा सर्वसामान्य माणसांना, ज्याप्रमाणे माऊलींनी हरिपाठ लिहिला आणि त्यानंतर थोडं साधनेत पुढे आलात की मग त्यांनी लिहिलेला आपण ज्ञानेश्वरीचा पठण करावं, तसं समर्थांनी मनोबोध, मग दासबोध आणि त्यानंतरचा एक कठीण टप्पा आहे आत्माराम. कारण तिथे सगुणातल्या रामा पलीकडे जाऊन आपल्यातला राम शोधायचा आहे. हा कसा शोधायचा? कसं आहे, टाकळीला उद्धव स्वामींना दासबोध सांगितला, तो 21 समासी, त्याला जुना दासबोध असतो. जुना दासबोध. आता जो प्रचलित दासबोध आहे 200 समासांचा, हा दासबोधाचा 5वा अवतार आहे. बरोबर. पंचावतारी दासबोध 200 समासांचा. 21 समासी दासबोध उद्धव स्वामींना सांगितला. उद्धव स्वामी हे मिळालेलं एक रत्न आहे, त्या साधनेचं फलित आहे. दशपंचक गावचे कुलकर्णी ते गेले म्हणून तिरडीवर बांधून आणलं, आशीर्वाद दिला, राम माझ्या तोंडून कसा खोटं बोलवून घेईल म्हणून उठले, कमंडलूतलं पाणी शिंपडलं आणि ते कुलकर्णी पंत उभे राहिले. त्यांचा पहिला मुलगा हा ओटीत घातलेला आहे, तो उद्धव स्वामी. उद्धवाला जवळ ठेवलं, पहिला मठ, पहिला मठपती, पहिला शिष्य, पहिला मारुती, गोमयाचा मारुती अजूनही उभा आहे, आज सुद्धा टाकळीला. उद्धव स्वामीला दासबोध सांगितला आणि भारत भ्रमणाला निघाले. हळूहळू रामदास स्वामींच्या लक्षात आलं की अरे आपण जे काही सांगितलंय, ज्याचा
ज्याला एक वेळचं अन्न मिळत नाही त्याला कैवल्य प्राप्तीचा उपदेश देऊन उपयोग काय? त्यांनी अगोदर व्यवस्थित जगलं पाहिजे. 2 पैसे सांभाळले पाहिजेत. मिळविती ती तुके भक्षिती कठीण समय येता मरो न जाती दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. 2 म्हणजे एका बँकेच्या कार्यक्रमाला मी गेलो तेव्हा म्हणालो की रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी तुमच्यासाठी एक स्लोगन लिहून ठेवलंय. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मिळविती ती तुके भक्षिती. 2 पैसे ठेवले पाहिजेत, काढून ठेवले पाहिजेत, तर माणसाचं जीवन सुसह्य होईल, संपन्न होईल. असा हा सगळा विचार करत असताना रामदास स्वामींनी लक्षात आलं त्यांच्या की केवळ अध्यात्म सांगून समाजाला उपयोग नाहीये. मानवी जीवन कसं जगलं पाहिजे हा धडा अगोदर त्याला दिला पाहिजे आणि नंतर मग अध्यात्म. सगळा भारत फिरून आले. उद्धवाला म्हणाले, मी तुला सांगितलं होतं तसं केलंस ना तू? हो हो स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी सगळी उपासना चालू आहे, शिष्य संप्रदाय वाढलाय, असं तसं सांगितलं. आता आत्माराम सांगितलं. आत्मारामाच्या पहिल्या समासात समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तुझिया मी पणासी निर्मूळ केले दासबोदासी, पण तुझ्यात काही फरक पडलेला दिसत नाही. तुझ्यातला मीपणा मी काढायचा प्रयत्न केला दासबोधात, म्हणजे 21 समासी दासबोधात, 200 समासी दासबोधात नाहीये. आणि त्यानंतर रामदास स्वामींनी आत्माराम सांगितला. जसं तुम्ही म्हणालात की हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव असे टप्पेत. मनाचे श्लोक, चाफळचं राम मंदिर उभा केलं त्या काळातले, 200 समासी दासबोध त्यानंतरचा आहे. पण आत्माराम हा जो ग्रंथ आहे हा 21 समासी दासबोध उद्धवाला सांगितल्यानंतर आत्माराम ग्रंथाची रचना केली. 5 समास आहेत केवळ. 182 ओव्यांचा ग्रंथ आहे, पण साधनेच्या वरच्या टप्प्यातला ग्रंथ आहे. माया, ब्रह्म, त्याग, निसंग अशा गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. पण अत्यंत गोड शब्दामध्ये त्यातल्या ओव्या ज्या आहेत तर त्या रामदास स्वामींनी आपल्या शिष्याबद्दल मनात असलेली कणव ती सांगितलेली आहे. असा आत्माराम ग्रंथ आहे. वरच्या टप्प्यातला आहे साधनेच्या. मनाच्या श्लोकांची रचना ही मनाच्या वेगवेगळ्या आयामांना कंट्रोल करून मानवी जीवन किती संपन्न होईल त्यासाठी सांगितलं. आचार्य विनोबा भावेंनी मनाच्या श्लोकांविषयी म्हटलंय की मनाचा शोक दूर करणारे मनाचे श्लोक. किती सुंदर आहे. फारच सुंदर आहे. अजून विनोबा भावे यांनी अजून सांगितलं, याला मनोपनिषद नाव दिलं. मनोपनिषद. अजून एक खासियत सांगतो. विनोबा भावे म्हणतात, रामदास स्वामींचं सगळं वाङ्मय ही सोन्याची खाण आहे. रामदास स्वामींचं सगळं वाङ्मय ही सोन्याची खाण आहे, पण मनाचे श्लोक ही सोन्याची लगड आहे. प्युरेस्ट फॉर्म ऑफ गोल्ड. बरोबर. की जी तिजोरीत ठेवली जाते. जसं माऊलींनी हरिपाठ, नंतर ज्ञानेश्वरी आणि त्यानंतर अमृतानुभव अशी निर्मिती केलेली आहे, तसं समर्थांचं आहे. मनाचे श्लोक सर्वसामान्य लोकांना पटकन म्हणता यावेत, त्यांच्या जिभेवर तरंगत राहावेत, ते मानवी जीवनात उतरवावेत. त्यानंतर दासबोध, ज्यामध्ये प्रपंच सांगितला, परमार्थ सांगितला. आणि त्यानंतर उद्धव स्वामींना सांगितलेल्या दासबोधाच्या नंतर आत्माराम हा ग्रंथ सांगितला. अमृत अनुभवाची जी पातळी आहे तशी ही आत्मारामाची पातळी आहे. केवळ 5 समास, पण शिष्याला स्वस्वरूपाचा अनुभव करून देणारी ही रचना आहे. किती छान. हो. आता ह्यानंतर समर्थांनी बरीच प्रकरणं, सवाया आणि इतर वाङ्मय लिहिलं आहे. त्याविषयी म्हणजे त्यात काय वाचायला हवं किंवा ते वाचत असताना साधकाचा दृष्टिकोन काय करायला हवा? प्रकरणांमध्ये बरीच म्हणजे अगदी आचारी वगैरे प्रकरण आहे किंवा आनंद वनभुवन आहे, वन्नी तो चेतवावा आहे, असे कितीतरी आहेत. स्फुट प्रकरण आहेत, स्फुट समास आहेत, सवाया आहेत, आरत्या आहेत, समर्थांची पत्र आहेत, बाग प्रकरण आहे. म्हणजे क्षितिजा, मी सांगतो की आपण अभ्यास करून सुद्धा, मी कधी कधी माझ्या बायकोला म्हणत असतो की पाककलेचं पुस्तक काढून तू जेवढी यादी करणार नाहीस त्याच्यापेक्षा जास्त यादी आहे. लोणचं आणि रायतं यातला फरक मला माहिती नव्हता.
समर्थांनी लोणच्याचं वर्णन केलंय, रायत्याचं वर्णन केलंय, कुरड्या, पापड्या, मानस पूजा नावाचं हे जे प्रकरण आहे, 5 समास आहेत. त्यामध्ये एक समासामध्ये डाळ कुठल्या भांड्यात शिजवायची, तांदूळ कुठल्या भांड्यात शिजवायचे, स्वयंपाक कसा केला पाहिजे, की जो माणूस घरातून बाहेर पडलेला आहे पण मानवी जीवनाचा स्वयंपाकासारखा एक स्वयंपाकगृहातला स्त्रीच्या अखत्यारीत असलेला विषय सुद्धा त्यावर अधिकाराने बोलणारे समर्थ रामदास आहेत. बाग प्रकरण आहे, विटा कशा बनवायच्या, किती लांबी असली पाहिजे, किती रुंदी असली पाहिजे, ती कशी भाजली पाहिजे, एवढा सूक्ष्म निरूपण सावनगडावर केलेलं ते प्रकरण आहे. बाग प्रकरण आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पालेभाज्यांची नावं सांगताना एकही फळभाजी त्यात येत नाही. फळभाज्यांची नावं सांगताना एकही मोठं झाड त्यात येत नाही. अशी रचना, अशी यादी आणि अशी उदाहरणं रामदास स्वामी त्यांच्या वाङ्मयामध्ये देतात. आणि हे सगळं वाचत असताना आपण आश्चर्यचकित होतो की एवढं ज्ञान 350 वर्षापूर्वी कुठून मिळालं असेल. सूक्ष्म निरीक्षण आहे त्या काळच्या समाजाचं, जे त्यांनी 12 वर्ष पूर्ण देशाटन करून आणि परिभ्रमण, आणि तो एक एक मुद्दा त्यांनी प्रत्येक त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित चपखल अशी त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं की हे सगळं वाचत असताना आपण साधक म्हणून या सगळ्या साधनेत असताना साधकाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे किंवा साधना कशा पद्धतीत केली पाहिजे, तर ती समर्थ वाङ्मयाची आणि समर्थांची यथायोग्य साधना असेल असं म्हणता येईल. मी पुन्हा त्यांच्या सगळ्या वाङ्मयातलं एक सूत्र सांगतो. साधना करावी वाटणं ही एक टप्पा मानवी आयुष्यातला आहे. साधारणपणे जीव जन्माला आला की त्याचं नामकरण होतं, त्याचं शिक्षण होतं, त्याचं लग्न होतं. ह्या सगळ्या टप्प्यांमधून जात असताना आधी ते करावे कर्म. मी माझं विहित कर्म मन लावून केलं पाहिजे. समर्थांनी एक शब्द वापरलाय, स्मशान वैराग्य. स्मशानात गेल्यानंतर सगळी चर्चा तिथं तीच होते, काय काही खरं नाही, अहो मागच्या आठवड्यात तो माणूस मला बोलला, माझ्या घरी येऊन गेला, असं होईल असं काही वाटलं नाही, काही खरं नाही आयुष्याचं. हे फक्त तिथं असतानाच बोललं जातं. त्या घाटाच्या पायऱ्या चढून वर आले आणि हातपाय धुतले का मोटरसायकलला किंवा आपल्या गाडीला कधी चालू करीन आणि कधी ऑफिसला जाईन हे चक्र चालू होतं. याच्यासाठी आपलं विहित कर्म करत राहावं. परंतु ते कसं केलं पाहिजे? माऊलींचा एक शब्द आहे, पद्मपत्र मिवांभसा, गीतेतला शब्द आहे. कमळाचं पान आहे ते पाण्यात आहे. असं वाटतं की ते पान पाण्यात आहे, ते पाणी सगळी बाजूने आहे त्याच्या. पण जेव्हा ते पान बाहेर काढलं, समर्थांची एका ओवीची आठवण मला होते, जळी गार जैसा. पाण्याचा फक्त गारवा त्याला राहतो, पाण्याचा थेंब सुद्धा त्याला राहत नाही. असं आपलं आयुष्य असलं पाहिजे. माझ्या वाट्याला आलेलं विहित कर्म मी करत राहिलं पाहिजे. पण ते करत असताना मी त्यात किती अडकलोय, मला चिक्कूची बी व्हायचंय का आंब्याची कोय व्हायचंय, हे ठरवलं पाहिजे. आणि कायम स्वरूपी हा विचार असला पाहिजे की मी यातून किती अलिप्त आहे. मी नेहमी सांगतो, रामदास स्वामींनी 4 समास मृत्यूवर दासबोधात लिहिलेत. या 4 समासांचं वाचन आणि चिंतन एका जागेवर बसून जर केलं तर मी अगदी आत्मविश्वासाने सांगतो, हे चिंतन एकांतात चालू असताना जर यम दारात उभा राहिला तर आपण त्याला म्हणू, अहो आलास का, चल मी तर तयारच आहे. अशी तयारी दासबोध आपल्याकडून करून घेतो. हे सगळं करायचे, कर्म करत राहिलं पाहिजे. विहित कर्मापासून पलायन चालणार नाही. कर्म करत राहिलं पाहिजे. कर्म ही माझी उपासना झाली पाहिजे. त्यातली शुद्धता, त्यातलं पवित्रता हे मला जपता आलं पाहिजे. आणि जर ती उपासना झाली तर मग चराचरामध्ये भगवंताचा अधिष्ठान आहे. मग तो चांडाळ असेल, हत्ती असेल, ज्ञानेश्वरीमध्ये त्याची ओवीच आहे गीतेमध्ये, हत्ती असेल, कुत्रा असेल, चांडाळ असेल, ब्राह्मण असेल, त्या सगळ्यामध्ये एक आत्मतत्व फिरतं आहे हे लक्षात येईल.
मग पुन्हा कुणाचा द्वेष करायचं कारण नाही, कुणाची तुलना करायचं कारण नाही. किती छान. मला वाटतं समर्थच म्हणतात की जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. खरंच म्हणजे आपण हा सगळा अभ्यास किंवा साधना करत असताना आपला भाव कसा आहे तसं आपल्याला त्याची प्रचिती येणार. पहिल्या समासात सांगितले समर्थांनी, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. किती विश्वास ठेवायचा आहे. मला प्रवचनकार व्हायचंय का, दासबोधाचं पारायण कर, प्रवचन हो. तुला राजकारणी व्हायचंय का, दासबोधाचं पारायण कर, आमदारकीला उभा राहा. सगळ्या बाजूला वाटा आहेत, पण कुठं थांबायचंय हेही समजलं पाहिजे. आम्ही किती त्यात उतरलं पाहिजे, किती त्यात लिप्त झालं पाहिजे हे आपल्या लक्षात आलं की ते सगळं संपलं. मग पुन्हा जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. म्हणूनच आपल्यासारख्या प्रापंचिक माणसांना कायम आपल्या भौतिक सुखाच्या किंवा आपल्या आनंद देतील, आनंद जो क्षणिक आहे पण आपल्याला वाटतं की तोच सगळं आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं मन अडकलेलं असतं आणि त्याच गोष्टी आपण देवाकडे मागत असतो. म्हणून समर्थांनी देवाकडे काय मागायला हवं हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते मागणं बुद्धी दे देवराया. खरंच किती सुंदर आहे. त्याविषयी सांगा. समर्थांनी दासबोधामध्ये एक ओवी ठेवली आहे, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. मी सत्यनारायणाची पूजा घालीन, माझा एवढा फायदा होऊ दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्या मुलाला नातू होऊ दे, माझं प्रमोशन होऊ दे. आमच्याकडे यादीच आहे. बरोबर. पण काय मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे. मागणं जे आहे, मानवी जीवन प्रापंचिक स्तरावर आपल्या प्रारब्धाप्रमाणे होत राहत. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, देहो प्रारब्धावरी सोडिला, साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तव. सामान्य माणसाला हे बरं नाही वाटत की ज्या माणसाने एवढं छान काम केलं त्याच्या शरीराची अशी अवहेलना व्हावी. पण समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मारून मरणास जो जिवंत झाला, मरणालाच ज्यांनी मारलेलं आहे, तर असा जो माणूस आहे की ज्याने आपल्या जीवनाचा अंततोगत्वा ध्येय काय आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला कुठे जायचंय, ह्या 3 प्रश्नांना विचारायचं आणि त्याप्रमाणे आपण आपलं आचरण केलं पाहिजे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं समर्थांची ओवी सगळ्यांच्या मुखात आहे. दिवसातून 10 वेळा मी मला पाहतो आरशासमोर जाऊन, म्हणजे ज्ञान नव्हे, बरोबर, माझं मूळ स्वरूप ते मला समजलं पाहिजे. मी परब्रह्माचं अंश म्हणून जन्माला आलो. एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे अनेक साधक निर्माण झाले पाहिजेत. अशी धारणा घेऊन जो समाजामध्ये संतांच्या विचारांना पसरवत राहतो, पर्कोलेट करतो, त्याला आपलं जीवन कशासाठी आलोय हे त्याच्या आयुष्याचं, त्याच्या जीवनाचं गमक समजलं असं मला वाटतं. आणि हेच मागणं असलं पाहिजे. स्वाध्यायाने मला माझं स्वरूप समजलं पाहिजे. मागण्यामध्ये, शिवथरघळीमध्ये एक मागणं आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे की मी वेदशास्त्रांनी जी काही चौकट मांडून ठेवली आहे त्याप्रमाणे मी वागलं पाहिजे. मी कष्ट करून मिळवलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कष्ट करून मिळवलं पाहिजे आणि उदास विचारे वेच करी. उदास म्हणजे चेहरा लटकवलेला आहे, आता काय हे सगळं नाशिवंत आहे, सगळंच मिथ्या आहे असं म्हणून उपयोग नाही. आपल्याला जो व्यवहार करायचा आहे तो औदासीन्य नव्हे. उदासीन हा जसा मठ आहे तसं या सगळ्या दृश्य विश्वाकडे एक त्रयस्थाच्या भूमिकेने पाहणं, हा उदासीनत्व याला म्हणायचं. माझ्या प्रपंचामध्ये, या जगामध्ये मी त्या त्रयस्थ भूमिकेतून पाहणं. कोरोनामध्ये रोज हजारो माणसांचे बळी गेले. आम्ही हळहळ व्यक्त केली. ज्या दिवशी माझ्या घरातला माणूस गेला त्या दिवशीचं दुःख वेगळं आहे. का नाही आम्हाला ते सहज झेलता आलं. म्हणून मला असं वाटतं की समर्थ रामदास स्वामी काय, जगद्गुरु तुकाराम महाराज काय, नाथ महाराज काय,
या सगळ्या संत मंडळींनी, महानुभावांनी आमच्या समोर जी साहित्य रचना निर्माण करून ठेवली आहे, मी माझ्या खऱ्या स्वरूपाला ओळखणं आणि परमेश्वराने जी चौकट निर्माण करून ठेवली आहे, वेद शास्त्र, त्या ग्रंथांप्रमाणे माझं आचरण करीत माझ्या जीवनातला या समाजासाठी, या राष्ट्रासाठी काही उपयोग झाला पाहिजे असं जीवन चरितार्थाच्या माध्यमातून जीवन यापन करणे म्हणजे मला काय ते परमेश्वराला हेच मागणं असलं पाहिजे की मला तू ज्या उद्देशासाठी इथं आणलंस तो उद्देश या जीवनामध्ये सफल होऊ दे, जेणेकरून मला पुन्हा जन्माला घालू नकोस, असं मागणं असलं पाहिजे. कोहमकडून सोहमपर्यंतचा, देहबुद्धीपासून आत्मबुद्धीकडे जाणे, तत्वम असी पासून अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. आणि मला वाटतं की नवीन वर्षात जाण्याआधी समर्थ वाङ्मयातला हा सुंदर विचार तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मला खात्री आहे की आपण नवीन वर्षात जाताना हा विचार, हा प्रयत्नवाद, हा आशावाद आणि त्यासाठी कष्ट करण्याची, मेहनत करण्याची वृत्ती आणि सचोटी हे घेऊन जर पुढे गेलो तर नक्कीच पुढचं वर्ष आपल्या सगळ्यांना खूप छान फलदायी असेल. आणि पुन्हा त्या फलाचं करते पण आपल्याकडे न घेण्याची सुद्धा त्रयस्थ वृत्ती आपल्याकडे येणार. येस, हा खूप सुंदर विचार सर तुम्ही मांडलेला आहे. आणि दासबोधाचं हे समर्थांच्या समग्र वाङ्मयाचं हे सार रूपाने अगदी थोडं थोडं आपण स्पर्श केलंय फक्त. नाही तर प्रत्येक ओवीवरती तुम्ही तास दीड तास बोलता आणि इतकं त्याविषयी, कारण कठीण आहे, समजायला कठीण आहे, ते समजावं यासाठी फोड करून सगळं सांगावं लागतं. पण अगदी सगळ्याचा सूक्ष्म अंश आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही यासाठी इतका वेळ दिलात त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद सर. एक वाक्य मला बोलायचंय. समुद्राच्या काठावर जावं लागतं तेव्हा पलीकडचं क्षितिज दिसतं असं म्हणतात. मी कुठेही गेलो नाही, मी क्षितिजाच्या स्टुडिओमध्ये बसलो आणि समर्थांच्या विचारांचं, तत्वज्ञानाचं तो सागर जो आहे तो काही अंशी का होईना समाजामध्ये पेरण्याचं काम करतो आहे. त्यामुळे क्षितिजाच्या माध्यमातून समर्थांचं तत्वज्ञान सागर रूपातून काढून काही अंशांनी का होईना ते त्या तत्वज्ञानाच्या क्षितिजापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य माझ्या हातून झालं, त्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करतो. खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.